नमस्कार मित्रांनो, तुम्ही अजूनही लोणी दुकानातून विकत घेता का? जर मी तुम्हाला घरच्या घरी 100% शुद्ध असं लोणी काढायचं कसं ते सांगितलं तर? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साय कशी साठवली पाहिजे, लोणी काढण्याची योग्य व सोपी पद्धत आणि महत्त्वाच्या टिप आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा किंवा गॅजेटचा वापर न करता मस्त असं लोणी कसं बनवायचं तर ते पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण पोहे खाण्याचा चमचा, झाऱ्या, भजी काढण्याचा झाऱ्या किंवा मग विस्करचा वापर करून हे लोणी बनवणार आहोत. जास्त हात खरकटा न करता, जास्त भांडे खरकटे न करता अगदी सोप्या पद्धतीने लोणी कसं काढायचं तर ते पाहणार आहोत. फक्त आपण ही लोणी जे आहे तर ते काढण्यासाठी मी इथे माझ्याकडे विस्कर होतं तर मी विस्करचा वापर इथे केलेला आहे. सर्वात महत्त्वाची ट्रिक म्हणजे साय साठवताना ना कधीही प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये साय साठवू नका. साय साठवताना नेहमी स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात साठवा. आणि तुम्ही पाहू शकता मी इथे स्टीलच्या भांड्यामध्ये साय साठवली होती. आणि आता जास्त भांडे खरकटे होऊ नये म्हणून त्यासाठी एक महत्त्वाची टीप ती काय तर ती म्हणजे सर्वात अगोदर काय करायचं, आपण पातेलच असं निवडायचं, जे भांडं आहे ते असं निवडायचं की ज्यामध्ये तुम्ही नंतर ते तूप कढवू देखील शकता. म्हणून मी इथे एक मोठ्या पातेल्याचा वापर केला आहे. एक पातेलं घेतलं आणि त्यामध्ये स्टीलच्या डब्यातली साय जी आहे तर ती काढून घेतली आणि विस्करच्या साहाय्याने सुरुवातीला साय जी आहे तर ती फोडून घेतली. त्यातल्या गुठळ्या ज्या आहेत तर त्या छान अशा मऊ करून घ्यायच्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी छान अशा गुठळ्या मऊ करत आहे. आणि खरं सांगते, फक्त आणि फक्त 10 मिनिटात हे लोणी काढून तयार झालं होतं फक्त. आणि मिक्सरमध्ये जरी करायला आपण गेलो तरी 10 मिनिटात नाही होत. आणि त्यात भांडे देखील खूप सारे खरकटे होतात. मिक्सरचं भांडं, परत ते काढण्यासाठी एक वेगळं, ते कढवण्यासाठी वेगळं, असे खूप सारे भांडे होतात. त्याच्यापेक्षा ही एक बेस्ट पर्याय आहे. आणि साय साठवताना ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपण जे भांडं घेतले त्यामध्ये साय टाकल्यावर दूध जे आहे तर ते थोडं आलं तरी काही हरकत नाही, पण जास्त दूध नाही आलं पाहिजे. परफेक्ट साय साठवण्याची एक पद्धत मी तुम्हाला सांगते आणि ही महत्त्वाची टिप आणि ट्रिक्स आहे असं समजा हवं तर. काय करायचं, सुरुवातीला दूध जे आहे तर ते गरम करायचं. मग ते दूध पूर्ण थंड होऊ द्यायचं, त्यावर झाकण नाही ठेवायचं. पूर्ण थंड झालं की मग त्यावर ना तुमच्याकडे फ्रीज जर असेल तर अतिउत्तम. फ्रीजमध्ये हे भांडं ठेवायचं, म्हणजे साय जी आहे ते अशी मऊ मोठी जाडसर साईचा थर येतो, तो अलगद असा उचलून आपण भांड्यामध्ये काढून ठेवायचा. आणि दररोज 7 ते 8 दिवस असंच केल्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर आपली साय जी आहे तर ती उत्तम होते, म्हणजे ही लोणी काढण्यासाठी तयार होते. आणि जास्त दूध त्यामध्ये नाही वापरायचं. आणि तुम्ही आता पाहू शकता मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. थंड पाणी मी इथे ॲड केलेलं आहे, गरम पाणी नाही वापरायचं. आणि कारण थंड म्हणजे मी कुठेही फ्रीजमध्ये वगैरे पाणी ठेवलं नव्हतं. जे आपल्या घराच्या रूमच्या टेम्परेचरवर पाणी आहे तर तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे. कुठलेही थंड किंवा गरम पाणी करून यामध्ये नाही घातलेलं. असं काही करण्याची काहीच गरज नाही. यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला कोणच नाही सांगू शकत. ही सर्वात सोपी आणि अतिउत्तम अशी पद्धत आहे. खरंच यापेक्षा सुंदर पद्धत मला नाही वाटत आणि सोपी पद्धत असेल. आणि तुम्ही पाहू शकता मी कुठेही व्हिडिओ स्किप नाही केला, अगदी कुठेही पूर्ण व्हिडिओ जसा आहे तसा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता लोणी जे आहे ते हे पांढरं येणार आहे, जास्त म्हणजे असं लाल किंवा पिवळसर नाही होणार, कारण हे शुद्ध म्हशीच्या दुधाचं लोणी आहे. शुद्ध म्हशीच्या दुधाची साय जी आहे तर ती मी साठवली होती. तुम्ही साय किती दिवस साठवता मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जास्त दिवस साय नाही साठवून ठेवायची, कारण खराब होऊ शकते. साय 7 ते 8 दिवस ठेवायची. खूप झालं तर 15 दिवसही तुम्ही ठेवू शकता. कोणी महिना देखील ठेवतं. फ्रीजमध्ये राहते पण अशी नाही राहू शकत. रूम टेम्परेचरला ही साय जास्त दिवस टिकत नाही.
आणि तुम्ही पाहू शकता आता मी छान असं ह्याने विस्करने छान अशी ही लोणी जी आहे काढण्याची सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही कधी ही पद्धत पाहिली होती का? तुम्ही कशाने लोणी काढता ते देखील कमेंट करून सांगा. आणि आता हळूहळू तुम्ही पाहू शकता मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे बरं का. आणि हे तसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता लोणी आणि ताक जे आहे तर ते वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे. लोणी जे आहे तर ते वरती तरंगून यायला सुरुवात झालेली आहे आणि ताक जे आहे तर ते खाली जात आहे. तुम्ही पाहू शकता आता थोडा वेळ अजून उसळायचं आहे. अजून 2 मिनिटं फक्त 2 मिनिटांमध्ये आपलं लोणी जे आहे तर ते निघून तयार होत आहे. छान असं आपलं हे लोणी वरती यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मी कुठेही स्किप केलेलं नव्हतं हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. आता पांढरी साय आणि पांढरं ताक जे आहे तर ते वेगवेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे. सुरुवात झाली म्हणजे झालीच आहे, कारण आपलं हे लोणी तयार देखील झालेलं आहे. तुम्हाला असं लोणी बनवायला तुम्ही कसं लोणी बनवता ते देखील मला सांगा. यापेक्षा जर कुठली सोपी ट्रिक्स असेल तुमच्याकडे तर नक्की मला सांगा, म्हणजे मी देखील तुम्ही सांगितलेली पद्धत पुन्हा एकदा ट्राय करेल. पण तुम्ही ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा. जरूर ही पद्धत एकदा वापरून बघा. तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. पण मी तुमच्यासाठी एवढ्या सोप्या ट्रिक्स ज्या आहेत तर त्या घेऊन येत असते. त्यामुळं प्लीज हे बघा, जे लोणी आहे तर ते आपल्या विस्करमध्ये असं चिकटून बसलेलं आहे. म्हणजे मध्ये बसलेलं आहे, म्हणजे लोणी आपलं परफेक्ट आलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता जे लोणी आहे ते आता आपल्याला हलवायची देखील गरज नाही, पूर्ण आलेलं आहे. तरी देखील पुन्हा थोडंसं जाड होण्यासाठी थोडा वेळ हलवते. तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. काहींचं नाही विस्करने हलवताना जे दूध जास्तीचं घालतात ना तर त्यांचं लोणी करताना खूप पातळ होतं. पण अजिबात घाबरायचं नाही बरं का. पातळ झालं ना तरी हलवत राहायचं, ते पुन्हा आपोआप दाटसर व्हायला सुरुवात होते. आणि दाटसर होताना ना हलवायला थोडं जड होऊ लागतं, पण लोड घ्यायचा नाही, हलवत राहायचं. आपोआप ते असं घट्ट होऊन जातं. तुम्ही माझं बघा, मी जास्त कधीच म्हणजे दूध जे आहे ना तर ते वापरत नाही, फक्त आणि फक्त साय घालते. त्यामुळं मला फक्त 7 मिनिटं लागले लोणी यायला. 7 मिनिटाच्या आत, 7 मिनिटसुद्धा नाही, 5 ते 6 मिनिटं लागले फक्त लोणी यायला. पण पूर्ण जाड व्हायला 7 मिनिटं लागले. आणि 7 मिनिटात माझं लोणी जे आहे तर ते पूर्ण बनवून तयार झालं होतं. तुमचं देखील फक्त आणि फक्त 7 मिनिटात लोणी बनवून होईल. 7 मिनिटात लोणी बनवायचं असेल तर ही पद्धत बेस्ट आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता ताक जे आहे तर ते खूपच वेगळं झालेलं आहे. आणि लोण्याचा गोळा जो आहे तर तो गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आता ह्या विस्करच्या साहाय्याने मी त्याचा गोळा जो आहे तर तो मध्यभागी गोळा करून घेतलेला आहे. आणि ताक जे आहे तर ते विदाऊट झालेलं आहे. आपोआपच होतं बघा, हे जास्त आपल्याला काही करायची गरज नाही. आता बघा हे बोटाच्या साहाय्याने ना काढून घ्यायचं, कारण हे लोणी जे आहे तर ते खूप असं जाडसर आलेलं आहे. जास्त दिवस टिकण्यासाठी आहे ना हे असं काहीतरी जुगाड करावे लागतात. हे आपलं लोणी जे आहे तर ते जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला जास्त वेळ हलवणं गरजेचं असतं. म्हणजे हे लोणी जे आहे ना तर त्यामध्ये अजिबात असं ताक राहता कामा नये. तुम्ही पाहू शकता तर हे लोणी जे आहे तर ते मी हाताने करत आहे. कुठेतरी हात भरला का सांगा बरं? अजिबात हाताला काही झालं नाही. हे बघा, आता जरी मी हात घालून हे करते ना तरी देखील हाताला हे जास्त काही चिकटत नाही आहे. तर आता आपल्याला गोळा बनवायचा आहे ना तर गोळा बनवताना थोडंफार हे होणारच आहे, कारण आपल्याला गोळा छानसा बनवून घ्यायचा आहे. मोठा गोळा झाला पाहिजे. तुम्ही पाहू शकता फक्त 7 ते 8 दिवसाची साय होती माझी, खूप काही जास्त दिवसांची नव्हती. तरी देखील केवढा मोठा गोळा आलेला आहे. अर्धा किलो ते 3 पावशेर एवढं, थोडं कमी 1 किलो तूप जे आहे तर ते 8 दिवसातच निघालेलं आहे. अगदी घरगुती ते लोणी बनवलेलं आहे. तुम्ही पाहिलंच असेल, कुठेही व्हिडिओ स्किप न करता दाखवला. कोण माझा व्हिडिओ स्किप न करता बघितला त्यांनी मला छानशी एक कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही पाहू शकता आता मी ह्याच भांड्यामध्ये ना मी हे लोणी कढवणार आहे. त्यामुळं हे ताक जे आहे तर ते मी फेकून देते. म्हणजे मी काय फेकून नाही देत बरं का, मी हे झाडाला घालते. कारण फक्त साईचं जे ताक असतं ते खायला काही एवढं व्यवस्थित नाही लागत, म्हणून मी ते झाडाला घालून टाकते. मी ते झाडाला घातलं. तुम्हाला हे शेवटी एक क्लिप जोडते मी झाडाला घातलेली.
आणि आता हे लोणी जे आहे ना, लोण्याचा गोळा बघा तुम्ही, अजिबात वेगळं होत नाही. तरी देखील त्यावर पाणी घालून थंड पाणी, गरम पाणी घालायचं नाही. जर गरम पाणी घातलं तर लोण्याचा गोळा पातळ होऊन जाईल. आणि तुम्ही पाहू शकता छान असं मी ह्या लोण्याच्या गोळ्यातलं पाणी जे आहे तर ते वेगळं केलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असं पाणी जे आहे तर ते मी फेकून देखील दिलेलं आहे. आणि लोणी छान असं 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं, म्हणजे जास्त दिवस टिकेल. आता झाली आजची रेसिपी. कशी वाटली कमेंट करून सांगा. बाय.